राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं। 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल। राज्य निवडणूक आयोगाची घोषणा। जिल्हा परिषदांच्या निवडणुका 31 जानेवारी आधी होणार। 50% आत आरक्षण असलेल्या 12 झडपींच्या निवडणुका होणार। राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती। येत्या 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता। निवडणुका जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग। संजय राऊत आज पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे लक्ष। मुंबईत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा। मुंबई मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे लक्ष। राज ठाकरेंची युतीबाबत घोषणा होणार का याची उत्सुकता। राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना प्रचारासाठी मुंबईत येण्याची विनंती करणार। मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची माहिती। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत होणार। मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य। पवार काका पुतण्या एकत्र लढणार का याबाबत चर्चा। झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटील यांची काल तब्बल 11 तास चौकशी। 40 मुद्द्यांवर पोलिसांकडून झाडाझडती। आज पुन्हा चौकशी होण्याची शक्यता। झी 24 तासनं उघड केलेलं जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी। तेजवानीच्या जामीन अर्जावर 22 डिसेंबरला सुनावणी तर पिंपरी चिंचवड पोलीस तेजवानीचा ताबा घेण्याची शक्यता। मराठा आंदोलक मनोज जरांगे दिल्लीत दाखल। शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची भेट घेणार। राजकीय नेत्यांना भेटणार नाही जरांगेंची माहिती। गुंड बंडू आंदेकरच्या घरावर पुणे पोलिसांचा छापा। पोलिसांना 3 पिस्तुलं सापडल्याची माहिती। 20 ते 22 लाखांची रोकड सापडली।